कैलासवासी श्री दशरथ हरिभाऊ बोर्डे यांच्या 26व्या पुण्यस्मरणानिमित्तानं होत असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या सहकार्यातून, पाहुण्या रावळ्यांच्या सहकार्यातून, परिश्रमातून होत असलेला हा कार्यक्रम आहे. 26वं पुण्यस्मरण. आणि मुलं मुली नाही, इथं मुले मुली असणाराचं वर्ष श्राद्ध व्हाय ना, लेकरं असून वर्ष श्राद्ध व्हाय ना, इथं मुलं मुली नाही आहेत, पण 26वं पुण्यस्मरण होतंय. त्या नातेवाईकांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा. बापाचं करीनात लोक, बापाचं, बापाला भ्यायना पण गेले तो, जिवंतपणी सुद्धा भ्यायनात बापाला. हां, मी शाळेत शिकवित होतो, 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो. वर्गाच्या बाहेर पोरगा असं तंबाखू खात होतं आणि त्यात कोणीतरी सांगितलं, त्या बघ सर आलेत. मी आलो, काय म्हणलं माहिती का, ते एवढ्यान म्हणला मी कुणाच्या बापाला भेट नाही. पण मी गेलो तिथं, बरं ठीक आहे नको भिऊ, मला काय करायचं म्हणलं. नाहीतरी मी काय शिक्षकासारखा वागत नाही, गुरुसारखा राहत नाही, मित्र म्हणून राहतो. त्याला म्हणलं अरे पण खरंच तो बाप आल्यावर भेटच नाही म्हणला, मी कुणाच्या बापाला भेट नाही म्हणला, बापाला बी भेट नाही म्हणला. आणि खरंच योगायोग त्याचाही बाप आला. त्याचा बाप आला की त्याने तंबाखू खाता खाता अशी पिली. मी म्हणलं काय झालं रे, म्हणलास ना बापाला भेट नाही. ते म्हणलं भेट नाही मी, ह्याच्यातली अर्धी मागत आहेत म्हणून ना पिली. बापाला न भिणाऱ्या अवलादी आता जन्माला आल्या. दुसऱ्याचं पुण्यस्मरण करणं किती भाग्यवान आहेत ती माणसं. जोरदार धन्यता आहे त्याच्या माता पित्याला, आपल्याला नाही बरं का. आता एक लक्षात ठेवा, इथं धन्य माता पिता तयाची आहे. मी असा मी तसा हा तुझ्यामुळं काहीच नाही होत. आणि संत धन्यता कोणाला देतात माहिती आहे का, त्याच्या 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 माईला बापाला. धन्यता कोणाला, माईला आणि बापाला. आपण किती काही करा, संत हे आपण म्हणू हे मॅच केलं ते मॅच केलं, ते फ्लॅट माझाच आहे, तो प्लॉट माझाच आहे, तो 2 BHK माझा, तो 3 BHK माझा आहे, माझ्याच काळात झालं बापाचं काहीच नाही, माझ्याच काळात झालं बापाचं काहीच नाही. ह्याचं सांगतोय का बापाची बदनामी करतोय तेच कळत नाही. ती जमीन माझीच आहे, ते 2 एकर माझंच आहे, तो प्लॉट माझाच आहे, तो फ्लॅट माझाच आहे, ह्याच्यात बापाचं काहीच नाही. यार तो आहे बापाचा. आपलं सांगतोय पण संत तुमचं ऐकत नाहीत. तुम्ही काय केलं. मी म्हणलं मी लय भारी कीर्तन करतो, मी लय भाषणाचे क्लास घेतो, मी लय पुढाऱ्यांना भाषण शिकवतो, मी लय वक्ते घडवतो. मी म्हणाल स्वतः देव माझा मोठेपणा देवाला नकोय. देव धन्यता देणार, स्तुती करणार ती बापाची माईची. आपलं काही नसतं, मग हे बी आपलं नाही. आणि म्हणून विचार करताना हाच करा, दुसरा विचार. आता बघा ना, विचार तरी आपल्या मनात विचार येणारी एक नाहीत ना, लय मोठे विचार आहेत. म्हणून तुकोबारायला सांगावं लागलं हा करा दुसरा करू नका. एक विचार आहे का, किती विचार आहेत. फ्लॅटचा हप्ता राहिलाय, गाडीचा हप्ता राहिलाय. इथं बसल्या बसल्यात 25 विचार कीर्तनातून सुद्धा येऊन जातील मनात तुमच्या, ठीक आहे. उगा बसलेत काही लोक शरीरानं, पण डोक्यात विचार तिसराच आहे. काही काही बसल्या जाग्या विचार करतेत हे पैसे किती घेत असन. ऐकतोय कीर्तन, विचार तिसराच आहे.
तुकोबारायांचं सांगणं आहे, लक्षात ठेवा. दुसरा विचार करू नका. ऐका ना, ऐका ना आई, बसल्या जागेवर कुठला विचार कधी येईल आणि कुठला विचार तुम्हाला रसातळाला घेऊन जाईल सांगता येत नाही. माणसाला दिलेलं हे गिफ्ट आहे, लक्षात ठेवा. गॉड गिफ्ट आहे. कोणतं? विचार. विचार नाही नर खरं तो जैसा. गाढवासारखा माणूस आहे तर त्यानं नाही विचार केला तर. म्हैस कधी विचार करते का? म्हशीला टेन्शन आलं का कधी? हा. बैलाला कधी टेन्शन आलं का? हा. कुत्र्याला कधी टेन्शन आलं का? अजिबात. हे टेन्शन येणं, विचार करणं, हे माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. पशुचं जीवन भोग प्रधान आहे आणि साधूचं जीवन कर्म प्रधान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणजे पशु पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. आणि ज्याला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, ते माणसं नाही, पशु आहे. पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती. ज्याला पाप कळत नाही, ज्याला कीर्तन कळत नाही, ज्याला देव कळत नाही, देवाचं नाव घेणं म्हणजे पुण्य, याच्यावर ज्याचा विश्वास नाही, माऊली म्हणतात ते पशु आहे. ते पशु आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्याला काय कळत? कुत्र्याला काय कळत? महाराजन, महाराजाची गाडी, ते महाराजाच्या गाडीवर येऊन त्याला काय कळतंय? काही लोक महाराजाच्या गाडीचं दर्शन घेतात आणि पशु महाराजाच्या गाडीवर, कारण त्याला कळतच नाही ना काय, त्याला काय कळत? मग ज्याला हे विचार हा माणसाला दिलेला आहे. हे फक्त विचार प्रधान प्राणी माणूस आहे. सार असार विचार तो करतो. असार म्हणजे काहीच उपयोगाचा नसताना केलेला विचार, उगाचच येड्यासारखा. एक येडा असं बसलं होतं भिंतीला कान लावून. ऐका ना, असं भिंतीला कान लावायचं आणि ते येड्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रोज पाहायचो, रोज काय कान लावतोय. आणि ते येडं काय करायचं माहिती का? यायचं आणि त्या भिंतीला कान लावायचो. 10-15 मिनिटं काहीतरी ऐकायचं ते आणि निघून जायचं. असं चाललं 2 वर्ष. एक दिवस त्या डॉक्टरला वाटलं हे येडं येतंय आणि रोज भिंतीतून काहीतरी ऐकतोय. डॉक्टरला वाटलं आपण बी एक दिवस ऐकावंच काय. ते येडं आलं एक दिवस, त्याने भिंतीला कान लावला, 15 मिनिटं कान लावला. डॉक्टर म्हणतो हे रोज 15 मिनिटं ऐकतोय, भिंतीतून नक्की काहीतरी आवाज येतोय. मग डॉक्टरच गेलं येडं येऊन गेल्याच्या नंतर आणि ते लागलं भिंतीला कान द्यायला. डॉक्टरला तर काहीच ऐकायला नाही. डॉक्टर ते येड्याला म्हणतंय ह्याच्यातून तर काहीच ऐकू येत नाही. ते म्हणला 2 वर्ष झालं मी ऐकतोय, मला ऐकू येईना, तुम्हाला कसं येईल? याच्यातून काही भेटत नाही तरी आपला विचार चालू आहे. असारे विचारातून भेटत काहीच नाही तरी आपलं चालूच आहे ना. मला ते नेहमी सांगायचं बघा. आपल्याला बघा एक येडं होतं आणि असा खड्डा होता. आपण ते पाणी, घरातून पाणी जाणारा खड्डा, कुठं जातं पाणी, ते काय असतं ते केलेलं? चंबर होतं. आता मोठं असं शिटलं आणि ते एक येडं असं ते चंबूरमध्ये बघायचं असं आणि मोजायचं 1 2 3 4. बाजूचा माणूस बघत होता, मोजीत काय असन हे म्हणायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 11 पर्यंत मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे बाजूला उभं राहून बघतोय हे नेमकं 11 काय मध्ये, 11 काहीतरी आहे मध्ये. मग हे आलं बघायला काय बोडी मध्ये 11 काय. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणला आणि त्याला मध्ये टाकलं, म्हणला 12 झाले. आपण हे बघा ना, आपलं जीवन, आपला फलकट तो संसार, ते सारा भगवान, ते सारा भगवान,
फलकट तो संसार. आणि सार काय, इथं फक्त तो सार आहे हो. म्हणून त्याचा विचार कधीतरी करत जाणं. ज्यानं जन्माला घातलं त्याचा विचारच करत नाही तुम्ही. ज्यानं तुम्हाला आम्हाला निर्माण केलं त्याचा विसर पडलाय आपल्याला. त्याचा विसर कारे नाठवी कृपाळू देवासी, कारे नाठवी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जनासी एकला तो. तुमच्याकडे 4 पैसे आले ना, पैशाच्या गर्वामध्ये नका राहू. पैशाकडे पहा आणि बोला, देवा तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही रे, तू दिलंस, करता करविता तू आहेस. काही मिळालं की त्याला विसरून जातो आपण, आणि काहीच नाही मिळालं की मग त्याला आठवतो. का परीक्षा घेतो, काय वाईट केलं तर मी तुझं, असं म्हणणारे आपण आहे. सुखात त्याला आठवत नाही, दुःखात त्याला आठवतोय माणूस. सुखातही त्याला आठवून बघा ना, तो तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. दुःखात फक्त आठवत आहे तुम्ही. दुःखामध्ये दुःख दिलं ते देवानं दिलं असं म्हणणारी माणसं आहे, आणि सुख दिलं तर माझ्यामुळं झालं असं म्हणणारे अवलादी आपण आहे. दुःख दिलं तर देवानं दिलं, देवानं माझ्या वाट्याला दुःख दिलं म्हणतात माणसं. सुख दिलं तर मी निर्माण केलं, हे मॅच केलं असं म्हणणारी माणसं आपण आहे. दिल्यावर एकदा तरी धन्यता द्यायला शिका ना, धन्यता द्यायला शिका. त्यानं निर्माण केलंय, त्यानं दिलंय, एवढं मोठं दिलंय, आणि त्याला धन्यता द्यायला विसरलो आपण. बाकीचा त्याचा विचार येतच नाही मनात, बळच आणावा लागतो. करावी तातडी परमार्थाची, कारण ती करावी लागते, होत नाही. नाही नाही नाही, कीर्तनाला जायचं म्हटलं तरी काहीतरी काम आडवं येईल, काहीतरी काम आडवं येईल. भगवंताचं नाव घेताना वेळ भेटत नाही. त्यानं दिलंय सर्वस्व, त्याचं नाव घ्यायला वेळ. बाकी सगळा वेळ आहे आपल्याकडं. मोबाईल बघायला वेळ आहे, रील्स बघायला वेळ आहे, स्टोरी बघायला वेळ आहे, डीपी बघायला वेळ आहे. डोळे फाडू फाडू दुसऱ्याचा डीपी पाहते, जणू डीपीतूनच बाहेर यायला तो. सगळ्याला वेळ आहे. आता सांगू का तुम्हाला, तुमचा वेळ तर मोबाईलनंच खाल्ला आता. घरात पोरग बसतंय घरात, आणि 300 किलोमीटर असलेल्या मुलीला मेसेज पाठवतंय, जेवलीस का? आणि त्याची माय जेवलेली नसती. त्याची माय 2 दिवस झालं उपाशी, आणि 300 किलोमीटर असलेल्या मुलीला मेसेज पाठवतंय, जेवलीस का? तिकून मेसेज येतो, यस. लय मोठं हो सुद्धा म्हणत नाही ती, फक्त यस. पुन्हा हे म्हणतं इकून, काय होती भाजी? पिठलं होतं, खायचं तुला? पुन्हा घरातला बाप दिवसभर उपाशी राहतोय. मला काय बोलायचं समजून घ्या. घरातला बाप दिवसभर उपाशी राहतोय. कधीतरी बापाला म्हणलात का, बाबा तुम्ही आज जेवलात का? नाही म्हणत. आई तू जेवलीस का? ज्याला बाप कळला त्याला देव कळला, ज्याला माय कळली त्याला देव कळला. माय बाप. आणि पुढचं बोलतो, ज्याला माय बाप कळले ना त्यानं कुठंच काशी करायची गरज नाही. माय बापे माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. शाबाश शाबाश, क्या बात है. आठवा घडे आठवा, बाप आठवा तुमचा. ज्याची माय जिवंत आहे त्याचं तीर्थ आहे, ज्याचा बाप जिवंत आहे ते खरं तीर्थ आहे. आठवा ना.
बसल्या जागी तुमचा बाप आठवा गड्या हो, बसल्या जागी माय आठवा. सर्वस्व दिलंय तुम्हाला, सर्वस्व. काय देत नाही लेकराला आई, काय देत नाही लेकराला बाप. अरे भाग्यवान तुम्ही आहे ज्याला बाप जिवंत आहे. भाग्यवान तू आहे ज्याची आई जिवंत आहे. हे विश्व किती मोठे व्हाल रे तुम्ही, किती पैसा कमवाल तुम्ही, माय नाही तर भिकारीच गड्या हो. जा घरी, मेलेल्या आईच्या घरातला फोटोकडे पाहून एकदा बोला, आई माफ कर, जिवंतपणे तुझी सेवा नाही करू शकले मी. घरात जावं, त्या बापाच्या फोटोकडे पाहावं आणि बापाच्या फोटोकडे पाहून बोलावं तुम्ही गड्या हो. बाबा माफ करा, आम्हाला तुमची नाही सेवा करता आली. ज्याचा बाप जिवंत आहे त्याचा भगवंत जिवंत आहे. ज्याची आई जिवंत आहे त्याची रुक्मिणी जिवंत आहे. गड्या हो, कुठल्या देवाला नाही गेला तरी चालेल, घरातला तुमचा देव तुमची वाट बघत असतो रे. गड्या हो, आज हे मी कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, व्याख्यानाला जातो, रात्रीच्या 1:30 वाजता 2 वाजता माझ्या बापाचा फोन येतो, कुठपर्यंत आला. तुमच्या सगळ्यात जास्त प्रेम करणारी तुमची माय आणि तुमचा बाप आहे, लक्षात ठेवा. कुणाच्या तरी प्रेमासाठी त्यांना दुखवू नका रे. मी, माझी बायको, माझे लेकर यांच्यामध्ये म्हातारे माय बाप दिले रे, सोडून आपण दिले. काही अपेक्षा नाही तुमच्याकडून, त्यांची काही अपेक्षा नाही. माय, ज्यावेळी माहेराला जातीस ना तू, तुझ्या पिशवीत पिशवी भरून खायला देते म्हातारी, पिशवी भरून. आणि ती माय गेल्याच्या नंतर माहेरात जाऊन बघ, आई तुझी पिशवी रिकामी येईल बघ. म्हातारा का असा ना, घरात बाप असला पाहिजे. असू द्यात ना, म्हातारा असू द्या, त्याला काही नाही करू द्यात तरी तुमचा आधार वड आहे. त्याला काही नाही करू द्या तरी तुमचा आधार वड आहे. बाप गेल्यानंतर त्याच्या नावानं 2 डोळ्यातून थेंब काढण्यात काही अर्थ नाहीये दादा. जिवंतपणी त्याची सेवा करा, त्याला दुःख देऊ नका. पैसा लय कमवणार आहे गड्या, लय कमवणार आहे. घरातल्या आईला आणि घरातल्या बापाला जिवंतपणी खरंच ते 3 टाइम जेवतात का याची काळजी घ्या. बाहेर जाताय तुम्ही फिरायला, बापाचा कधी फोन आला तर कट करू नका. माणसात बसलोय म्हणून बापाचा फोन कट करतो ना आपण. एक बोलू का दादा, एकदा बाप गेला ना तो फोन नाही लावणार कवाच. किती बिजी असाल तुम्ही तुमच्या बिजी शेड्यूल मध्ये, पण आईचा फोन नका कट करत जाऊ. 1 मिनिटापुरतं बोलत जा तिचा फोन रिसीव्ह करून. तिचा फोन पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाही, लक्षात ठेवा. किती बिजी असलात आणि किती मित्रामध्ये असलात, मैत्रिणीमध्ये असलात तरी बापाचा फोन असल्यावर 1 मिनिटापुरतं का होईना उचलून बोलत जा, कारण तो बाप आयुष्यात पुन्हा कधीच फोन नाही करणार. जिवंतपणे आनंद घ्या ना बापाला बोलायचा. नाही गुरुवार केले तरी चालेल तुम्ही, काही फरक पडत नाही, काही फरक नाही. सोमवार केले तरी चालेल तुम्ही, कुठलाच नाही उपवास धरला तरी चालेल, आणि कुठल्याच तीर्थक्षेत्राला नाही गेला तरी चालेल, पण तुमची माय बाप बस
तुमचे देव आहेत ते. इतकं निस्वार्थी प्रेम जगात दुसरं कुणीच नाही करत. ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन. ऐशी कळवळाची. बिराजदार महाराज, काय लाभ आहे तिचा? नाही नाही, तुम्हाला जेवलास का म्हणाय, काय लाभ आहे तिचा सांगा ना, फायदा काय? आई वडिलांनी तू लवकर ये म्हणण्यात काय फायदा आहे? येऊन काय पैसे देणार आहे का तू त्यांना लगेच? नाही हो, अर्ध्या भाकरीचे धनी आहेत ते तुमच्या घरातले. काहीच फायदा नसताना प्रेम करणारी आई आणि फक्त फायद्यासाठी प्रेम करणारी गर्लफ्रेंड. फक्त तुमच्या खिशात पैसा नसू द्या, कुणीच नाही फ्रेंड, आणि तुमच्या खिशात पैसे असू द्या, फ्रेंडच फ्रेंड. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा पैसा बघून माणसं चिटकते, माय बाप पैसा बघून चिटकत नाही. तुम्ही कसे लेकरू कसं असो द्या, आंधळा असो, पांगळा असो, गरीब असो, काळा असो, गोरा असो, शेंबडा असो, नकटा असो, आईला ते लेकरू प्यार आहे. नाक नसेल तर लोक तुम्हाला नाक नाही म्हणतील, काळा असेल तर काळा म्हणतील, पतला असेल तर लय पतलाय म्हणतील, माय बाप जसा असेल तसा माझा आहे म्हणतील. बस माझा आहे ते. इतकं निस्वार्थ प्रेम नाही कोणी करत. थोडं पुढचं बोलतो, ऐका ऐका ना. शांत शांत शांत. मला थोडी शिस्तीची सवय आहे. परमार्थ करायचा, मस्तीत करायचा, पण शिस्तीत करायचा. तुम्ही शहरातली माणसं आहे, पण तरी भाग्यवान आहे, शहरात असून कीर्तन ऐकायला बसताय. सिटीमध्ये शहरामध्ये कीर्तन बिर्तन कधी नाही घेतलं नाही. महाराज चांगला बोलला एवढंच म्हणतील. महाराज काय बोलला कळत नाही त्याला, पण चांगला बोलला. आपलं जीवन काय हो, शहरातलं जीवन जरा थोडं. मी शहरातही राहतो आणि खेड्यातही राहतो, कारण मी इथं पुण्यात, आता हे माझं इथंही घर आहे, गावाकडे घर आहे. पण गावाकडे गेल्यावर खरं सांगा तुमच्या मनातलं बोलतो का नाही, गावाकडे गेल्यावर जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे. गावात राहायचा, शेतात राहायचा, तो आनंद वेगळाच आहे की नाही. इथं सुरूच आहे, मगाशीपासून किती विमान गेले इथं. पैसा इथं आहे, पैसा शहरात आहे, प्रेम गावाकडे. पैसा शहरात आहे, माणूस पण गावाकडे. असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले. पूर्वीचे गाव वेगळे होते. पूर्वीच्या गावात बघा ना, पूर्वीच्या गावात जर कुणी मेलं ना, तो अख्खो गाव रडायचो, अख्खो गाव रडायचं. पूर्वीचं गाव बरं का. आता त्या गावाचं वाटोळ त्या ग्रामपंचायतनं केलंय. ग्रामपंचायतनं गाव सुद्धा आता गावात राहिलं नाही. गावातले माणसं आता दुरावले गेले. का तर ते इलेक्शन आलं ना. पूर्वीचे खेडे वेगळे होतो. पूर्वीचं गाव असं असायचं, अख्ख्या गावात जर एकही माणूस मेला ना, तो अख्खं गाव रडायचं. आता तेवढं प्रेम नाही राहिलं गावाकडे बी. एक कवी असं म्हणतो, असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले, कुणी मेलं तरी आता डोळे नसतात ओले. कुणी आताच गाव गावासारखं नाही राहिलं दादा. आता माणसं बदलले, इलेक्शन आलं आणि मग ते इलेक्शन मध्ये आमचे पोरं प्रचार करायला लागले. येऊन येणार कोण, तो हा जा. काय करायचं तुला, आवाज कुणाचा, त्या मावशीचा. कोणासाठी तरी पळून आता गावागावात दुश्मने करायला लागले आमचे पोरं. अरे गावातला माणूस प्यारा आहे. गावात जाऊन गावातला माणूस जर शहरात कुठे भेटला तर ते समाधान वाटतं त्याला. इथं खरंच बरं, तो इकडं गावाकडं बघा ना किती मोकळं. जे गावाकडं, ज्याचं गावाकडं घर आहे, त्याचे गावाकडं राहण्यात येतं ना, ते नशिबवान माणसं बरं का. पटांगणच इकडं तिकडं मस्त मोकळं. इकडं आलं ना, मग मुंबईला कीर्तन होतं त्या दिवशी महाराज,
गावडे साहेब त्या मुंबईत कीर्तन होतं, कीर्तन झालं आणि मी चाललो परत गाडीकडं. जुना मित्र भेटला, मुंबईत राहत होता. तो म्हणला, म्हणला काय राव, लय दिवसाने भेट झाली, मी पाहतोय म्हणला तुझे ते इंस्टाग्रामला आणि फेसबुकला, आणि ते दुम मराठीवाल्याने तुला हवा केली म्हणला, तू त्यांच्या फेसबुकला ते व्हिडिओ असते म्हणला. अरे दुम मराठीवाली काय पाहुणे का तुझे कोणी, लय लय व्हिडिओ आले म्हणला तुझे सगळे यूट्यूबला फेसबुकला. आणि एक काम कर ना म्हणला, आता कीर्तन संपलंय, जेवायचं म्हणलं घरी आणि मुक्काम बी घरीच कर. मी म्हणलं मुक्काम नको, फक्त जेवण करतो. नाही नाही म्हणलं मुक्काम करायचं आहे आज. अरे एवढ्या दिवसानं भेटला म्हणलं, तू जुना क्लासमेट आहे माझा. जेवाय बसलो, बरं बघितलं तर खोली 10x12ची, तिथंच किचन, तिथंच सगळं. अरे म्हणलं एवढूशा खोलीत कसा मुक्काम करायचा रे, बारका क्वाट असा टाकलेला, त्याला 3 पोरं. तो म्हणायचा मुक्काम कर. अरे म्हणलं झोपायला जागा नाही, मुक्काम कुठं कर. आणि तेवढ्या तो म्हणला तू नको काळजी करू, तुला मी क्वाटवर जागा देतो ना म्हणला, आम्ही सगळे खाली झोपतो, तुला क्वाटवर जागा देतो. तसं म्हणता म्हणता त्याचं एक पोरगं क्वाटवर झोपलो, क्वाट बारीकच. त्याला म्हणलं हे झोपलं ना क्वाटवर, तू नको काळजी करू म्हणला. त्यानं ते क्वाटवरलं पोरगं उचललं आणि क्वाट खाली टाकलं. मला म्हणला बघ झाली जागा. असं म्हणता म्हणता दुसरं पोरगं झोपलो क्वाटवर लगेच. त्याला म्हणलं बाकी दुसरं झोपलं आता. ते म्हणला तू नको काळजी करू. असं करता करता 2-3 पोरं आधी क्वाटवर झोपू दिले, मग उचलून त्यांनी क्वाट खाली टाकले. मला म्हणला झाली जागा आता झोप. मी झोपलो, जरा अंग टाकलं की मला प्रश्न पडला, अरे म्हणलं तुम्ही दोघं नवरा बायको कुठं झोपता रे, पोरं क्वाट खाली झोपले आणि तुम्हाला जागा नाही, आता इथं जागाच नाही ना, मी क्वाटवर झोपलो. तो म्हणला तू नको काळजी करू, तू झोप. मी झोपलो, सकाळी उठून बघत होतो मी बी क्वाट खालीच होतो. नशीबवान आपण आहे, आपल्याला जागा आहे. मुंबईत जाऊन बघा जागा नाही. असं म्हणते तिथलं कुत्रं सुद्धा उभं शिपूट हलवीत, आडवी जागाच नाही त्याला. तुम्ही नशीबवान आहेत, तुम्ही आणखी नशीबवान आहेत. तुमच्या ओठावर रामकृष्ण हरी मंत्र आहे. ए आई, गाथ्याचा, शिवचरित्राचा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला, रामकृष्ण हरी मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला, मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तुमच्या पोटाला. मग छत्रपती जन्माला येतील तुमच्या पोटाला. असे काही छत्रपती जन्माला येत नाही. उगाच चालू आहे आपलं, उगाच उगाच विनाकारण विचार करतोय, विनाकारण करतोय, काही संबंध नाही. मी एक जण असा बायकोला घेऊन फिरायला गेला बागेत, आणि त्या बागेत माकडं असे झाडावर चढत होते. ती बायको काय म्हणली माहिती का त्या नवऱ्याला, ती म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का हो. ते म्हणलं नाही बाबा, तुमच्यापेक्षा माकडं बरी म्हणली. त्या बघा झाडावर चढत येत, खाली उतरत येत, झाडावर चढत येत, खाली. ह्याला राग आला ना, ह्याने 8 दिवस सराव केला पुन्हा बायकोच्या मुकाट्या. झाडावर चढायचा, खाली उतरायचा, झाडावर चढायचा, खाली उतरायचा. 8 दिवसांनी त्याच वाट्याने गेले आणि बायकोला म्हणला आता मला झाडावर चढता येतंय बरं का. ती म्हणली चढा बरं. हे खाली वर गेलं, खाली उतरलं, वर गेलं, खाली उतरलं. बघ म्हणला मला त्या माकडासारखं झाडं चढता येते का नाही. ती म्हणली हां, तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे त्या बघा. लोक तर कसं बी नावं ठेवणारच ना गाड्या. विचार लोकाचा बी करू नको, विचार असारा बी करू नको, विचार एकच कर. कोणता? अभंगाचं पहिलं क्षण हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. जनक्षणी हाती करावा
क्षणोक्षणी हाची. हाची का म्हणले? चकारात्मक. गातेमध्ये जिथं जिथं चकारात्मक आहेत ना शब्द ते निश्चितता दर्शवणार आहेत. लक्षात ठेवा. हेची दान देगा देवा. कोणतं? दुसरं देऊ नको म्हणजे निश्चितता. हेची दान देगा देवा. हेच दे देवा, दुसरं देऊ नको. हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती भक्ती? हीच. जसं च आलं ना, च चकारात्मक ते निश्चितता दर्शवतं. हाच विचार कर, दुसरा करू नको. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग बाकीच्या भानगडी दिसून करेक्ट पत्ता सांगितलाय तुकोबारायनं. करेक्ट. हाच विचार कर, दुसरा. म्हणजे पत्ता सुद्धा सांगताना फिरवलं नाही गडे. आता लय फिरवतेत लोकांना, स्वतःच्या फायद्यासाठी फिरवायला चालू आहे. तुकोबारायनं निस्वार्थी सांगितलंय गड्या, हाच विचार तुझ्या कामाचा आहे, दुसरा विचार तुझ्या कामाचा नाही. आपण लोकांच्या कामाचा असो नाही तर नसो जाहिरात केल्याशिवाय राहत नाही. आणि जाहिरातीला लोक बळी पडतात. जाहिराती फिरवतात तुम्हाला. लक्षात ठेवा. जंगली रमी प्याये ना महाराज. महाराजाला बी बोलविते जंगली रमी खेळायला. आहे का नाही? जाहिरात आहे ती. जाहिरातीमधून ते कोट्यवधी रुपये कमवतोय बरं का, पण लोकांना बर्बाद करतंय. आणि लोक तरी बी ज्यानं चुकीच्या जाहिराती केल्या आणि कोट्यवधी रुपये कमवले, लोक त्याला नावं ठेवणार नाही. लोक नावं कोणाला ठेवतील माहिती का? कीर्तनकाराच्या पाकिटाला, वक्त्याच्या पाकिटाला, अरे कलाकाराच्या पाकिटाला. अरे यांच्यामुळं तरी हे टिकू नये. नाही तर लोक, नाही तर ती हायच बाई बसलेली, महिने 1.5 करोड रुपये जिते है. कवा जिंकले का माय? म्हणती ना ती. कोण आहे ना ती? येते ना ती टीव्हीला जंगली रमी मधून. महिने 1.5 करोड रुपये जिते. असा फटका हाणाव तिला. चुकीच्या जाहिराती बळी पडले लोक त्यांना नाही नावं ठेव. ते कोट्यवधी रुपये कमवले, लोक नावं ठेवतील पकवाजाला इतकं पाकिट काय करायचं, त्या युट्यूबवाल्याला काय करायचं पैशाला. एक बोलू का आता? हे जे मंडळी ना, कलाकार मंडळी, रात्री अपरात्री फिरणारे लोक आहेत बरं का. आमचं जळू द्या महाराज लोक जाऊ द्या तिकडे, मोठ्या गाड्याने येऊ. पण ही जी मंडळी नाही, मोटरसायकलवर फिरतात लोक. तुम्ही निरीक्षण करा. गायक पकवाजे मोटरसायकलवर बरेच अपघात झालेले निघतील तुम्हाला. जीवाचं ह्यांना का दुसरे काही कामं नाही का? यांनी बिअर बार टाकलं तर लय कमवते ना होय. पण टाकीत नाही ते. त्यांना माहिती हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. यांचं जीवन यांनी समर्पित केलेलं आहे. ह्यांना उगाच आहे का हे? ते ऐका, लोक युट्यूबवाल्याला बी नावं ठेवतील ना. युट्यूबवाल्यांनी, इंस्टाग्रामवाल्यांनी हे जे क्लिप काढून टाकतात ना, क्लिपा काढून, यांच्यामुळं कीर्तनकारांचे वाक्य आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे अभंग जगभरात जाण्याचं, नेऊन घालण्याचं काम यांनी केलंय. रील्स बनवतात. तुकोबाराय काय बोलले, रील्स हे बनवतात. लोकांना ते कळतं ज्ञानोबाराय काय बोलले, तुकोबाराय काय बोलले. अभंगाची रील्स गायलेली कुणीतरी, पण शेवटी अभंग आहे ना, लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम युट्यूबवाल्याने केलंय. म्हणून युट्यूबवाल्यांना सुद्धा धन्यता दिली पाहिजे. भाऊ ते या तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, शिवरायांच्या विचाराचे प्रचारक आहेत. ते त्यांच्या विचारांचा प्रचार करतात ते, आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यता दिली पाहिजे. करेक्ट पत्ता ऐका ना, तुकोबाराने करेक्ट पत्ता सांगितला. काय? हेच दे, दुसरं देऊ नको. हे बघ, हाच विचार कर, दुसरा विचार करून. मागताना सुद्धा कसं मागितलं तुकोबारायनं? हेची दान दे गा देवा तुझा. हेच दे देवा, दुसरं देऊ नको. ऐका ना, आपण कुठं पत्ता सांगतो खरा? तुकोबारायने खरा शांत बसा, हळूहळू बोला. तुकोबारायने खरा पत्ता सांगितला. मी एका पोराला विचारलंय, म्हणलं इथे सरपंचाचं घर एका गावात गेलतो कालच कीर्तन करायला, आणि विचारलं मी पोराला त्या, म्हणलं इथं सरपंचाचं घर कुठे रे? त्या पोराने कसं सांगितलं बघा ना. मी त्याला काय विचारलं, सरपंचाचं घर कुठे? ते म्हणला त्या तिकडे जा, तिकडे 3 गल्ल्या आहेत म्हणला. मी काय विचारलं, सरपंचाचं घर कुठे? गावात, खेड्यात विचारलं. तर त्या पोराने सांगितलं तिकडे 3 गल्ल्या आहेत म्हणला. त्यातल्या पहिल्या गल्लीत जाऊ नका म्हणला, दुसऱ्या गल्लीत जाऊ नका म्हणला, तिसऱ्या गल्लीत जा. तिसऱ्या गल्लीत गेल्यावर म्हणला 3 खोल्या आहेत म्हणला. तिकडे पहिल्या खोलीकडं जाऊ नका, दुसऱ्या खोलीकडं जाऊ नका, तिसऱ्या खोलीकडे जा म्हणला. तिसऱ्या खोलीत म्हणला 3 कपाट आहेत. पहिल्या कपाटाकडं जाऊ नका म्हणला, दुसऱ्या कपाटाकडं जाऊ नका म्हणला, तिसऱ्या कपाटाकडे जा म्हणला. तिसऱ्या कपाटामध्ये म्हणला 3 अल्बम आहेत. पहिला अल्बम पाहू नका म्हणला, दुसरा अल्बम पाहू नका म्हणला, तिसरा अल्बम पहा म्हणला. तिसऱ्या अल्बममध्ये 3 कप आहेत म्हणला. पहिला अल्बम पाहू नका म्हणला, पहिला कप्पा बघू नका, दुसरा कप्पा बघू नका, तिसरा कप्पा बघा म्हणला. तिसऱ्या कप्प्यामध्ये 3 फोटो आहेत म्हणला. पहिला फोटो पाहू नका, दुसरा फोटो पाहू नका, तिसरा फोटो पहा म्हणला. तो तिसरा फोटो माझ्या आईचा आहे म्हणला. त्या फोटोतल्या आईची शपथ घेऊन सांगतो, मला सरपंचाचं घर माहित नाही.
साधा पत्ता सांगायचा झाला तर आपण करेक्ट सांगू शकत नाही. तुकोबाराने करेक्ट पत्ता सांगितलाय याचा विचार कर, दुसरा विचार करू नको. मग किती येतील विचार का एक आहे का? अनेक विचार आहेत, अनेक विचार आहेत. आणि मग या सगळ्या विचारातून हाच कर, दुसरा विचार करू. करेक्ट पत्ता सांगितला, करेक्ट. मी आत्ता बोललो ना तुम्हाला, सांगणारे बरं तुकोबाराने जे सांगितलं ना ते स्वतःचा संसाराची राख रांगोळी करून सांगितलंय. बरं तुम्हाला संसाराची राख रांगोळी करून सांगितलं, पण तुम्हाला संसार उद्ध्वस्त करा असं नाही सांगितलं. तुम्हाला तुमच्यासाठी आमच्यासाठी त्यांनी त्यांच्या संसाराची होळी केली, पण तुम्हाला आम्हाला संसार करा म्हणून सांगितलं. माऊलीने तरी काय सांगितलंय? असोनी संसारी जीवे वेगळीपर्यंत वेदशास्त्र उभारी. ते म्हणतात वेदाचा शास्त्राचा आधार घेऊन सांगतो, वर हात करून मान्यता त्यांनी दिली. आणि तुकोबाराय बी म्हणतात संसारात राहा. एवढं नाही, स्पष्ट बोलतात, पैसे कमव आणि चांगल्या व्यवहारातून कमव. पण व्यवहार कसा कर? जोडून धन उत्तम व्यवहार, जोडून धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेटकरी, उदास विचार वेटकरी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, गती तो एक पावेल. का? कारण दुसऱ्याचा तळतळाट घेऊन कमवलेला पैसा काही कामाचा नसतो, हे की नाही? तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामागं कोणाचाही तळतळाट नसावा. माणसाच्या व्यवहारात आणि वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधी मोठेपणा मिळत नाही. म्हणून व्यवहार प्रामाणिक उत्तम असला पाहिजे. उत्तमची तुमचा उत्तम व्यवहार असेल तर प्रगती आहे, अथवा नाही. आज वाटतं तुम्हाला चुकीच्या मार्गाने आलेला पैसा कधी ना कधी दुःख देतो. मरताना सुद्धा माणूस ते नीट मरत नाही, लय दिवस मरत नाही. पाहुण्याचे फोन येतात, मग गेले कसे आहेत ते म्हणतात हाय अजून बाजावर कणत आहे. तसंच मरताना सुद्धा माणूस नीट मरत नाही. आणि धन्यवाद याच्यासाठी देतो सर्व पाहुण्या रावळ्यांना की 26वे पुण्यस्मरण करताय तुम्ही. 26वे पुण्यस्मरण. पुण्यस्मरणाचा अर्थ काय? त्यांनी केलेल्या पुण्याचं स्मरण करणे. तुम्ही आणखीन स्मरण करताय, लोक विसरले हो. कीर्तनकार गेला तर त्याचं वर्ष श्राद्धाच्या पुढचं कुठलं काही व्हाय ना कीर्तनकाराचं. तुम्ही दशरथ दादांच्या पुण्याचं स्मरण 26 वर्षापासून करताय, म्हणजे तुम्ही सुद्धा माणसं खूप भाग्यवान आहे. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. का ऐका आपले हिंदू, ऐका ना, आपल्या धर्मामध्ये जे हे विधी आहेत ना, विधी ते केले पाहिजे. मोबाईल बंद करा. हॅलो, मागच्या बाबराव शांत करा. पुष्पा सगळ्यांनी बघितला असेल. पुष्पा 2 पण बघितला असेल, हे का नाही? पुष्पा 2 पण बघितला असेल. झुकेगा नाही साला. आणि तुकोबारा काय म्हणतात? माणसानं झुकलं पाहिजे. काय तुम्ही आदर्श कोणाला मानताय जरा ठरवा. आदर्श कोणाला मानताय? चित्रपटात काम करणाऱ्या लोकांना तुम्ही आदर्श मानता. तिच्या अंगावर जी साडी होती तीच घालायची. मालिकेतलं आहे का नाही? मालिकेत तिनं जी साडी वापरली ती याला घालायची. त्यानं जी जीन्स पॅन्ट वापरली ती याला वापरायची. त्यानं जो शर्ट, संग्राम शर्ट,
त्यानं जो कट मारला ना डोक्याला, कट, तो गजनी आलता माग, गजनी, त्यानं कट मारलेला याला, अरे तुकोबानं जे केलं ते आपल्याला का नाही करायचं? छत्रपतींनी जे केलं ते आपल्याला का नाही? आपण आदर्श कोणाला मानतो? आमचे आदर्श म्हणून टाकतोय बघा बरेच पोरं स्टेटसला, बँका लुटणारा आदर्श, घोटाळा करणारा आदर्श, खून करणारा आदर्श, मर्डर करणारा आदर्श, देशाला लुटणारा आदर्श, तो टाकतोय आमचे प्रेरणास्थान. तसली प्रेरणा असते का दलिंदर? प्रेरणा घ्यायची तर जगद्गुरु तुकोबारायांची घ्या ना, प्रेरणा घ्यायची तर छत्रपती शिवाजी महाराजांची घ्या ना, प्रेरणाच घ्यायची तर शंभू बाळाची घ्या ना. शंभू बाळाने उभी हयातभर आपला देह झिजवला, पण प्रॉपर्टी दुसऱ्याच्या हातात दिली नाही, स्वराज्य कोणाच्या हातात दिलं? उभी हयातभर झिजवलंय पण दिलं नाही कोणालाच. आपले आदर्श कोण आहेत? मग सोडा, आज कीर्तन, व्याख्यान, प्रवचन तुम्हाला अंतर्मुख करायला लावतील, विचार करायला लावतील. कीर्तन काय करतं? विचार करायला लावतो, माणसाला अंतर्मुख व्हायला लावतो. आहे मी कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे? कधीतरी विचार केला का बरं मी कोण आहे? कशाला जन्माला घातलं मला? का जन्माला घातलंय? माझ्याकडून काय करून घ्यायचं असं भगवंताला? माझ्यासारखा मोकळा जन्माला घातला. हे नेमकं काय भगवंताला का वाटलं असेल मला जन्माला घालावा? काय बहादुरी करायची? काहीतरी करा ना, काहीतरी लाव्या करा, काहीतरी करा ना. लाव्या करा म्हणजे झाडाच्या करा, आडवा आडवी करा, जिरवा जिरवी करा, ह्याची आडवा त्याची जिरवा. बऱ्याच लोकांचे शब्द असतो बघा तोंडात, त्याची जिरवायची एकदा, जिरव रे जिरव. आणि बऱ्याच वेळेला दरवर्षी त्याला कुणाची ना कुणाची जिरवायची असती. 10-20 वर्ष तर त्याची यादी लय वाढती बरं का जिरवायची. ह्याची जिरवायची, त्याची जिरवायची, त्याची जिरवायची, त्याची जिरवायची, ह्याची त्याची जिरवायच्या भानगडीत ह्याची केव्हा जिरती कळतच नाही. याची त्याची जिरवू नका. जिरवायचंच असेल तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा, गरज आहे त्याची. आणि तुमच्या शहरात जरा जास्त पाणी जिरवायची गरज आहे बरं का, कारण सगळ्यात वाटोळ पाण्याचं कोण करत असतील तर शावर खाली, आहे का नाही? शावर खाली आंघोळ करणारे, पाण्याचं वाटोळं करणारे. आणि आमच्या खेड्यातलं पोरग काय विचार करतोय माहिती का? अयो किती वेळ झाला आंघोळ करतोय, एवढ्या पाण्यात तर मग कांद्याचे 2 वाफे भिजले असते. खेड्यातला विचार आहे दादा. आणि त्यांच्या जीवावर जगतो, शेतकऱ्याच्या जीवावर, म्हणून बोललं पाहिजे ना त्यांच्यावर. त्यांच्या जीवावर खातो. त्यांनी भाजी नाही पिकवली तर आपण शहरातले लोक सगळे उपाशी राहू. म्हणून लय आडायचं नाही, कांदे महाग झाले, नाही खाल्ला तर मरत नाहीस. असं का झालंय का? कांदा खाल्ला नाही म्हणून मेला, महाग झाला सोडून द्यायचा. बटाटे खाल्ले नाही म्हणून मेला, असं होतं का? पर्याय आहे ना तुला, किती पर्याय तुला. त्याच्या नावानं ओरडायचं नाही. इथला ऐका ना, जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज आणखी 50 वर्ष जगले असते ना तर खरंच शेतकऱ्याचे चांगले दिवस आले असते. पण दुर्दैवानं माझा राजा किती जगला? आई किती जगला? 50 वर्षे. बोलू का एक वाक्य? माझ्या राजाचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर छाती ठोकपणे सांगतो आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. पण दुर्दैवानं चांगले माणसं जास्त जगत नाही, जे नकोय ते जगत येत. किती जगलं म्हातार? 120 वर्ष जगलं, 100 वर्ष जगलं. शेवटचे 5 वर्ष 10 वर्ष नुसत्या कन्यात जातात, नुसतं कणत आहे, काहीच करीत नाही. किती ऐका ना, तुम्ही किती जगलात ते महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगलात ते महत्वाचं आहे. असं जगावं माणसानं. मरताना लोक हळहळले पाहिजे, गड्या चांगला माणूस गेला. स्वतः मरताना स्वतःला दुःख वाटू नये, गड्या माझं जगायचं राहिलं म्हणून. मरताना तरी समाधान वाटावं मी जगलोय. आणि कोण असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. करून जावे असे काही, ऐका ना हे वाक्य ऐका,
करून जावे असे काही दुनिया जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. जगायला तर कुत्रे जगतरे, पण त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. आमचं जगणं जर दुसऱ्याच्या कामाचं नसेल तर मेलेलं बरं. माणसाचं, चांगल्या माणसाचं मरणही मंगल ठरतं. आम्ही किती जगलो ते नाही महत्वाचं, आम्ही कसं जगलो ते महत्वाचं. या नाना या इकडे समोर या, इकडे द्या खुर्च्या त्यांना. खुर्ची घेऊन या. खुर्ची लय महत्वाची असते आयुष्यात. आयुष्यात खुर्ची इतकं महत्वाचं काहीच नाही. खुर्ची सोडू नका. आमचे गरदडे पाटील आणि नाना हे आमचे सहकारी आहेत. धन्यवाद नाना, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. जगताना ऐका ना, मी आता काय बोललो, मरताना वाईट वाटेल मला जगता आलं नाही असलं जगणं काही कामाचं नाही. मरताना वाटलं पाहिजे गड्या मी जगलो कोणासाठी तरी. मरताना किती म्हणलात ना तुम्ही मला, ए देवा आधी 2 वर्ष तरी दे गडे मला लोकांसाठी जगू दे, आणखीन 5 वर्ष आयुष्य पाहिजे असं वाटतं बरं का माणसाला. शेवटला कधी ना ना मरताना असं वाटतं. मला नाही अनुभव पण एक सांगायला, मरताना असं वाटतं माणसाला गड्या 5 वर्ष पाहिजे होते, आणखी 5 किती पाहिजे होते. आणि देव पुन्हा देऊन बघतो बरं का खरंच. मग आपण म्हणतो मरता मरता वाचलोय ते, मरता मरता वाच. ते मागत असं देवाकडे, देवा ए देवा पाया पडतो रे तुझ्या 5 वर्ष, एकच 5 वर्ष दे आता. किती? एकच 5 वर्ष दे फक्त. बरं देव भाऊ देऊन बघतो बरं का, देव 5 वर्ष देऊन बघतो. आणि हे जरा बरं झालं मरताना म्हणतो राम 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 देवा दे रे 5 वर्ष दे रे देवा, राम 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 राम. जरा आजारातून बरं झालं आणि वाचलं, चांदन चांदन झाली रा, सोडलं त्याने लगेच. 5 वर्ष देऊन बघतो, पुन्हा 5 वर्षांनी परत वेळ येते जायची. देवाने ते विसरून जातं ना 5 वर्ष दिली ते, आणि पुन्हा मारायच्या टायमाला डबल म्हणतो राम 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 दे रे देवा दे दे दे. ए देवा एकदा संधी दे, एकदा संधी दे. देवाला वाटतंय परत परत संधी मागते, बघू एकदा डबल 5 वर्ष देऊन परत 5 वर्ष देतो. जरा आजारातून बरा होतो, कोण्या गावाचा लेपा करू, ते राम विसरलं. ऐका ना, देव तुम्हाला मला काय सांगायचंय, विनोद सोडून द्या. विनोदाच्या मुळाशी, हे बघा भुईमुंगाच्या शेंगा मुळाशी राहत्यात, पाला वर असतो, तसं विनोद वर आहे. मला विनोदातून काय सांगायचं लक्षात ठेवा, त्याच्या मुळाशी वेगळं आहे. तू बाकीचं नको रे करू, ज्यानं तुला संधी दिली एकदा त्याचा हो. म्हणून विचार करताना हाच विचार कर, त्याचं रिझन काय, का कारण काय, त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात
दिनी तर मोजतो पुन्हा मी. असल्या बाटल्या तर टोपलं बरं पिईन मी. कारण मी खेड्यातला आहे ना. इकडे जर आम्ही गावाकडे कीर्तन असलं नाही का ना, रागणं काय होती. तुम्ही पण खेड्यातलेच आहे 70% मला माहिती आहे. उगा पोट भरायला आला पैसे का पोट भराय नाही पैसे कमवा आला. पोट भरायचे काय पोट मोठे झाले तुमच्या आता पैसे कमवा आला तिकडं आहे का नाही. मी बी आलोय काळजी करू नका. आमचा जिल्हा तसा ऊसतोड आहे का नाही. कोणता जिल्हा बीड जिल्ह्याची ओळख काय. पण मी आज ऊसतोडा नाही आलो. गावाकडे गेलं ना कीर्तनाला गावाकडं लोक घरी नेणार आग्रह करणार जेवण करा आणि जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. आणि इकडे मुंबईकडे इकडे आलं ना महाराज चहा घेता का जेवणार का. आता मी कसं म्हणून हो हो जेवणार घ्या इकडं. आणि मी मुंबईतली गोष्ट सांगायला तुम्हाला. मला एका मोठे माणसं होते मला चहा प्या नेलं त्यांनी. घरी या म्हणले आपल्या घरी या. गेलो आणि घरी गेल्यावर पाणी दिलं. मला म्हणले तुम्ही कॉफी घेणार का. मी म्हणलो नाही नको. आता काय म्हणतो माणूस हो हो थोडंच म्हणणार आहे. मी काय म्हणलो नको. मग हे काय म्हणलं माहिती आहे बायकोला महाराजांना पाणी दे आणि मला कॉफी घे. महाराजाला पाणी दे मला कॉफी घे. मी नाव नाही ठेवत पण पैसा आला की परमार्थ कमी झाला. आणि मग तो त्याच्या लक्षात असतं याला हे दिले म्हणून हे विसरलंय, त्याला हे दिलं म्हणून हे विसरलंय. आणि मग देव सुद्धा बरोबर चांगले वाईट दिवस आणणं त्याच्या हातात आहे. मी सुरुवातीच्या काळातच सांगितलं ना. मी सुरुवातीला हे मीच केलं ते मीच केलं नको घड्या. अहो बाकीचं विसरू द्या हो. पैशावाले एकदा पैसा आला की गरीब मित्राला सुद्धा पैशावाले मित्र विसरतात. आणि जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत सगळे तुमचे. आणि तुमच्या खिशातला पैसा गेला जगात कोणी नाही तुमचं. पैशावाला कसलाय असू द्या नातेवाईक सुद्धा एखादा श्रीमंत माणसाला बळच नातं जोडतील. ते माझ्या आत्ते भावाच्या मावस भावाचा सख्य मावशीच्या मावशीचं पोरग आहे ते. कोण ते कीर्तन करतय ना ते आता लय गाजलंय बघा. जे टक्कीजला बी असतंय ते आमच्या मावशीच्या मावशीचं पोरग आहे. आणि पिऊन जर पडलं ना एखादं सख्या मामाचं पोरग असू द्या सख्या मामाचं असू द्या पिऊन पडावा. ते तुमचं नातेवाईक का ते लांबून नातं आहे आमचं. का पेतय ना ते. आणि मोठं असेल तर लोक मोठं असेल तर नातं जोडतील आणि तुमच्याकडला पैसा संपला तर नातं तोडतील. स्वार्थी माणसं आहेत. पैसा संपला तर नातलग सुद्धा तुटतील तुमचे. म्हणून एक लक्षात ठेवा तुमच्या गरिबीचं वर्णन कुठं करीत जाऊ नका. लोक म्हणतात ना आम्ही गरीब आहे तसा विचार बी करायचा नाही वर्णन बी कधी करायचं नाही. बाहेर गेलात ना कुठं तर दाखवायची नाही गरिबी कधी. तुम्हाला कोणी पैसे नाही देणार असं कधी झालं का बरं. तुमची गरिबी दाखवली लोकांना तुम्हाला पैसे दिले असं. उलट तुमच्या लोक प्रत्येक जणच तुमच्या आजारावर उपचार करणारे नाही आहेत. जमाना असा आहे तुमच्या आजारावर मीठ चोळल. म्हणून म्हणायचं नाही मी गरीब आहे माझी परिस्थिती नाही. काही पोरं आहेत पा काही पोरं ते एखाद्या क्लासवर जाऊन म्हणतील साहेब माझी फीस कमी करा माझी परिस्थिती नाही माझी परिस्थिती गरीब आहे म्हणतात का नाही. आणि काही लोक परिस्थिती चांगली असली तरी फीस वाचवण्यासाठी म्हणतील. का फीस वाचली पाहिजे. खोटं सांगतील माझी गरिबी मला जरा पैसे कमी करा. असला विचार करायचा नाही. आमचं काय गरिबाचं असलं दलिंदर नाही बोलायचं. का गरिबीच जन्माला आलात तुमचा दोष नाहीच. पण गरीबच म्हणून जर तुम्ही मरत असाल तुमचा दोष आहे. कमवले पाहिजे ना पैसे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे. तुमच्या गरिबीचं समर्थन कोणीच करत नाही. लक्षात ठेवा. पैसे कमवले पाहिजे चांगल्या व्यवहारातून कमवले पाहिजे. तुमच्या व्यवहारात आणि वागण्या जर खोटेपणा आला तर आयुष्यात तुम्हाला कधी मोठेपणा मिळत नसतो. लक्षात ठेवा. खोटं वागायचं नाही खोटा विचारही करायचा नाही.
नासकाय सडकाय तुटकाय एक दिवस जाणार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात हे सडकय तुटकय नासकय एक ना एक दिवस जायचं आहे. हे चांगलं असावं, चांगलं राहावं, चांगलं खावं आणि माणसानं चांगलं म्हणा म्हणा माणसानं चांगलं राहावं, माणसानं चांगलं खावं, माणसानं चांगलं प्यावं. जे नको ते पिऊ नये. काय होतं त्यानं बरं? लोक म्हणते टेन्शन जातं, म्हणते टेन्शन जातं. मग बायकाला टेन्शन येत नाही का? दारू पिणाऱ्या मित्राला विचारला कम पितोस, ते म्हणते टेन्शनच येतं यार, थोडं टेन्शन हलकं होतं. बायकोला तर लय टेन्शन आहे, ती का पित नाही? असं काही झालं का? टेन्शन हलकं करण्यासाठी पिली थोडंसं, थोडी पिती ती, नाही होत ना. मग तिला टेन्शन नाही का? आणि तरी लोक म्हणतात बाईच्या जातीला अक्कल नसते. म्हणते का नाही? म्हणतात का नाही बरं बाईच्या जातीला अक्कल नसते? सहज म्हणतात लोक गडी बाईच्या जातीला अक्कल नसते. का बरं? ती दारू पित नाही, ती गुटखा खात नाही, ती तंबाखू खात नाही, ती सिगरेट ओढीत नाही, तरी म्हणतो बाईच्या जातीला. एक ऐका ना, तुमच्या घरातली स्त्री, मग ती पत्नी असो अथवा आई असो, ती पत्नी असो अथवा आई असो, तुमचं घराचं सगळं वैभव तिच्या हातात आहे, पत्नीच्या हातात आहे. लक्षात ठेवा. सकाळी लवकर उठून तुम्हाला गरम पाणी काढून ती देते, जेवायला गरम गरम ती देते. तुमचं जेवण झाल्याच्या नंतर ते थंड झाल्यानंतर जेवते, त्याचं नाव पत्नी आहे. लक्षात ठेवा. तुमच्या आईनंतर निस्वार्थी तुमच्यावर प्रेम करणारी कोण असेल तर ती तुमची पत्नी आहे. नाव कशाला ठेवतात तिला? निस्वार्थी प्रेम करणारी. आईनंतर आई इतकाच जीव लावणारं कोणी असेल तर ती तुमची पत्नी आहे. तुम्ही आजारी असलात, तुमचं डोकं ती चेपून देते, तुमचे पाय ती चेपून देते, तुमच्या कपाळाला मलम ती लावून देते, तुमच्या चुका ती पदरात घेते. आई इतकं प्रेम करणारी तुमची पत्नी आहे, म्हणून त्या पत्नीचा अपमान कधी करू नका. पत्नीला एकदा तरी, ऐका ना, एकदा तरी तुमच्या पत्नीला एकदा तरी मनानं चांगली साडी घेऊन जा, मनानं, आणि तिची स्तुती करा. काय तिच्या बापाकडे खायला भेटत नाही म्हणून तुमच्याकडे आली नाही ती? तिच्या बापाकडे भरपूर खायला आहे, तरी तुमच्याकडे तुमची सेवा करते ती. माय बापा सोडलेत, भाऊ सोडला, नातेवाईक सोडलेत, आणि तुमच्यासोबत एक निष्ठ राहिली आहे म्हणून दोन शब्दानं तिची स्तुती करा ना. आता कीर्तन सुटल्या सुटल्या घरी जायचं म्हणायचं, जेवलीस का ग? जेवलीस का? असं नका म्हणू, का जेवलीस? काय फरक पडतो? आणि तुमच्यासाठी सांगायला लागलो. चला, कीर्तन सोपं आहे, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन खूप सोपं आहे. ऐका ना आई, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, सेवा पती, सेवा पती. पतीची सेवा केली 33 कोटी देवाची सेवा झाली. बस, काय नाही. तुमचा नवरा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. समजा, ऐका ना, तुम्ही ऐका ना आई, तुमचा देवदेव चालू आहे, तुमचा देवदेव चालू आहे, आणि तुमच्या नवऱ्याला प्रचंड भूक लागली आहे. तुम्ही त्याला तसंच उपाशी बस म्हणायला पाहिजे का देवदेव करता करता त्याला जीव वाढायला पाहिजे? लक्षात ठेवा. देवदेव करता करता उठून त्या देवा पडलं, उठून त्या देवा पुढलं उठून या देवाला जीव वाढलं पाहिजे. त्याला असं नाही म्हणायचं थांबा ना, तुम्हाला कळत नाही का, मग देवदेव चालू आहे. हा हा हा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, पतीची सेवा. मी बोलत नाही, तुकोबाराय बोलतात. हेची विष्णूची महापूजा अनुभव. तुकोबाराय अनुभवातून सांगतात, मला तरी दुसरा अनुभव नाही. माय, तू ही देवदेव, तू हा देवदेव करत करत तो देव बघ ना, तो देवच आहे ना तुझा. आणि पोरांसाठी सांगायला लागलो, जास्तीचा वेळ माझ्याकडे नाही. मला वाटतं 11:45 सुरू झालं होतं ना, 11:45 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. 20-25 मिनिटं हातात आहेत माझ्या. 5 मिनिटं 10 मिनिटं कदाचित जास्त होतील ठरले, चालेल ना? 5 त्याचं काही एक्स्ट्रा देऊ नका, असंच करतो मी फ्रीमध्ये. विठाला
काय झालं या 8 दिवसामध्ये सारखं बोलणं 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 जास्त बोललं की घर कोरड पडते आणि ठसका लागतो. काल परवा दिवशी मी रात्री त्या मुंबईचं कीर्तन रोहा तालुक्यात कोकणात कीर्तन करून आलो. बरं माझ्या आयुष्यात बोलणं जास्त आहे. मला नाही वाटत कुठला कीर्तनकार माहीत का बोलत असो म्हणून, हो ना. नाही कोणी असू, कारण माझ्या आयुष्यात जरा बोलणं जास्त आहे. मी इथं काय करतो, याच्यापूर्वी तर मी शाळेत शिकवायचो, तिथं शिकवायचो लेकरांना. शाळा सुटल्या पुन्हा भाषणाचा क्लास घ्यायचो आणि पुन्हा संध्याकाळी कीर्तन करायचो. बोलणं किती 8-9 तास बोलायचो मी. आता ते शाळातलं बंद केलं मी, लेकराला शिकवायचं बंद केलं आणि लेकराच्या बापाला शिकवायला सुरू केलं इकडे. आता पहिले शिकवित होतो, आता सोडलं, ते परवडणार म्हणून सोडलं. त्या बाका कसं कळालं लवकर. काय चालू होतं की आपलं, हे बी लक्षात ठेवा. जेव्हा लक्षात राहत नाही तेव्हा म्हणायचं काय चालू होतं की आपलं. 2 मिनिटं जाते तिथं. भाषणाचे क्लास आहे ना माझे, म्हणून ते तुम्हाला मधीच हिंट द्यायला लागलो, संदेश द्यायला लागलो. लक्षात ठेवा. चला, स्वामी काजगुरु, भक्ती, पितृवचन, सेवापती हेची विष्णूची महापूजा. दुसरा अनुभव नाही. तुकोबारायांना अनुभवातून सांगितलंय, अनुभवातून, उगाच नाही सांगितलं. अनुभव आले अंगाते या जगाने तसे, ते या जगाने तसे, ते या जगाने तसे. भवाले अंगात या जगते तसे, ते या जगते तसे, ते या जगाने तसे. जे अनुभवात आलंय ते सांगितलंय. मला डॉक्टरने सांगितलं होतं कमी बोला, आणि बोलणं जास्त आहे हो. बघा ना, आता शाळा जरी सोडली मी आता तरी क्लासमध्ये आता बोललो, इथं आलो. क्लासमध्ये बोलायचं, इथं बोलायचं, गाडी चालवताना ड्रायव्हरला बोलायचं, किती बोलायचं सारखं आयुष्यामध्ये. आणि घरी गेल्यानंतर बायको म्हणते पुन्हा बोला ना काहीतरी. आता काय बोलू, फाशी घेऊ का आता, दिवसभर बोलतोय. इतकं बोलणं आहे. आणि आमच्याकडे असतं काय व दुसरं, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे येत नाही करू. शब्देची अमोच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन. तुका म्हणे शब्दाला देव, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा. आणि खरंच शब्दाची पूजा करावं माणसाने. ऐसी वाणी बोलिये मन का पाक होय, और नको शीतल करे, आपहू शीतल होय. असं बोलणं असावं माणसाचं. माणसाचं बोलणं कसं असावं, तर माणसाच्या बोलण्यातून माणसं जोडले गेले पाहिजे. माणसाचं बोलणं माणसं तोडणारं नसावं. अहो, बोलण्याचं खूप आयुष्यात खूप मोठा अविभाज्य घटक आहे तुमचं वक्तृत्व. आत्ताही सकाळी बोललो मी, तुम्हाला भगवंतानं दिलेली देणगी ही, म्हणून तैशे साच्यानी मवाळ, मितल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे पुडासने पाजरे, मागे चालती अक्षरे, शब्द जैसे अवतरे कृपा आधी. फरमाइश, किसकी फरमाइश है? ये तुमची आहे, दोघांची बी आहे. त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. जगायला कुत्रे जगतकडे, त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. ओके, डन. जगायला कुत्रे जगतकडे, त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे. माणसाचं जगणं असं असलं पाहिजे. जगायला तर माझा राजा फक्त 50 वर्ष जगला, फक्त 50 वर्ष. संभाजीराजाचं आयुष्य 32 वर्षाचं, फक्त 32 वर्ष. द्या, ठेवा. आणि पुन्हा जाताना 1-2 किलो बांधून द्या मला. संभाजीराजा जगला फक्त 32 वर्ष. माऊलींचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं रे. शिवबाराजे जगले फक्त 50 वर्ष. पण 50 वर्ष जगल्या माझा राजा, असं वाटतं आम्हाला आजही राजे पुन्हा जन्माला यावं त्या राजानं.
असा राजा पुन्हा होणे नाही 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 नाही. आणि म्हणून 400 वर्षानंतर सुद्धा त्या राजाचं गुणगान गावं, प्रत्येक जयंतीला गावं. तिला येतो व्याख्याता बोलतो माझ्या राजाचं गुणगान गातो, किंवा येतो आणि शाहीर माझ्या राजाचं गुणगान गातो आणि बोलायला लागतो शाहीर. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिव शंभूचं गात गुणगान जी जी जी. शिव शंभूचं गात गुणगान जी जी. शिव शंभूचं गात गुणगान जी जी. टाळी टाळी. लोक कमी आहे, गर्दी कमी आहे, पण ती दर्दी असली पाहिजे. टाळी, एक टाळी एक. हा हा, एक टाळी. शाबाश. टाळी माझ्यासोबत वर हात करून, वर हात करून. वर हात करण्याची लाज नका वाटू देऊ गड्या. काय म्हणावं त्या शाहिरानं, त्या शाहिरानं म्हणावं. अदिन मन साधू संताला साधू संताला ज्ञानेश्वराला नामदेवाला एकनाथाला शाहिरीनं साज चढविला, शाहिरीनं साज चढविला. शाहीर देशमुख गात पवाड्याला, गात पवाड्याला जिरहाद, गात पवाड्याला जिरहाद, गात पवाड्याला जिरहाद. यावं त्या शाहिरानं आणि शिवप्रभूंचं नाव घ्यावं त्यांच्या ओठावर. ए छत्रपतीचं नाव घेतल्याबरोबर आमच्या अंगावर रोमांच उभा राहतोय आणि वाटतं राज राज पुन्हा जन्माला या. असा राजा पुन्हा होणार नाही रे. नाही 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 नाही. अरे प्रतापगडाच्या पायथ्याला ते जनावर येऊन बसलं होतं आणि माझा राजा प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला संपवण्यासाठी जाणार होता. आई, प्रतापगडाच्या पायथ्याला राजा संपवण्यासाठी जाणार आहे. 10:30 वाजले. वेळ होती 10 वाजता भेटायला, वेळ दिली 10ची. 10:30 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. 11 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. तब्बल 2 तास उशिरा गेला माझा राजा. 2 तास का वाट बघून बघून खान बेजार झाला पाहिजे. 10 वाजता भेटायचंय. 10:30 वाजले तरी माझा राजा गेला नाही. 11 वाजले, 11:30 वाजले, 11:45 वाजले तरी माझा राजा गडाखाली गेला नाही. आता वाजले की 12. मग माझ्या राजानं गड सोडला रे. 12 वाजता गड सोडला. 12 वाजता. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला जे जनावर थांबलेलं आहे, शिवराजाची वाट बघा. महाराजानं 12 वाजता निरोप घेतलाय. महाराजाला निरोप घेतला. टाळी फक्त.
टाळ टाळ टाळाचा आवाज. महाराजांना निरोप घेताला आणि महाराज गडाच्या पायथ्याला आले आहेत. महाराज गडाच्या पायथ्याला आले. अफजल खान उठून उभा राहतो, महाराजाकडे पाहतो आणि महाराजाकडे आल्याच्या नंतर अफजल खान हा श्री हात ठोकतो. आइए सेवाज आइए, गले लग जाइए. आइए आइए, गले लग जाइए, गले लग जाइए असं म्हणत 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 खानान अलिंगन दिला, खानान अलिंगन दिला, खानदा विमान मानिला, खानदा विमानिला, कटरीच वर्धन केला, कटरीच वर्धन केला. चिलकत होत अंगाला, चिलकत होत अंगाला. खानाचा वर फुका गेला जी जी, खानाचा वर फुका गेला जी जी. आणि गर्जना झाली शामियान्यामध्ये हर हर शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. खानाला पुन्हा मारू आपण. त्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. अफजल खान मारला तो डोक्यानं मारला. चला अभंगाकडे येऊ. विचार हा तो करूच नका, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान केलंय, सावधान. तो कोबर आहे. सावधान कधी असतं ऐका ना. पुढे गतिरोधक आहे, सावधान. पुढे वळण रस्ता आहे, सावधान. पुढं ऐका ना, नीट ऐका ना. पुढं काहीतरी धोका आहे तवा सावधान. बामण सुद्धा सावधान कवा म्हणतो? हा, पुढं धोका आहे, मोठा धोका आहे. तो साधा नाही, रडावं लाग. आणि बघा तुम्ही आता, बघा ना तुम्ही लग्न झालेल्याचे चेहरे बघा आणि लग्न न झालेल्याचा चेहरा बघा. झालंय झालंय राहिले असं का? मग एवढं काय झालं टेन्शन घ्यायला? हे नासकाय, सडकाय, तुटकाय, जाणार आहे, नश्वर आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून सावधान आहे. आणि मग करायचं असेल तर एक कर ना. हे नासकच आहे, सडकच आहे, तुटकच आहे, जाणारच आहे, एक ना एक दिवस जायचंच आहे. म्हणून सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. मग सावधान तरी काय करायचं? काय पुढं सांगा ना. वळण आहे, रस्ता वळण रस्ता आहे, गतिरोधक आहे, असं पुढं काहीतरी लिहा ना. सांगा ना पुढं काय. पुढं आहे काय? संताची संगती धर आणि परमार्थाची तातडीकड. अभंगाचं
जाणार सकळ सडकाय तुटकाय नाचकाय जाणार आहे एक नाही म्हणून त्याचा गर्व करू नको. तुका म्हणे नका डोळे धुरे भरून राहो विठोबा रकुमाई रकुमाई अरे विठोबा टाळी 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 अरे विठोबा रकुमाई टाळी वाजून भजन करा. विठोबा रकुमाई हरे विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई टाळी वाजून भजन करा. टाळी वाजवा. हरी जय जय विठोबा रकुमाई विठोबा हरि जय कुमार हरे हरे विठोबा जय कुमार 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 क्षणोक्षणी करावा विचार तरवय परभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथावकाश. कीर्तन रूपी सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या या 4 चरणाच्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. शेवटचे 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या फक्त. आता नंतर काही याच्यानंतर 10 मिनिटं एक्स्ट्रा. याच्यानंतर काय प्रोग्राम आहे? हां त्याच्यानंतर झालं ना श्रद्धांजली. हां 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 ऐका बसा शांत बसा ना. 5 मिनिटं घेतो 10 मिनिटं घेतो मी. 10 मिनिटं घेऊ ना 10 मिनिटं घेऊ ना. बसा ना लताताई. विठोबा रकुमाई हरे हरे विठोबा जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई कुंडली गौरला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई हरे हरे विठोबा रकुमाई. क्षणोक्षणी हची करावा विचार तरावया पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. यथावकाश दिलेल्या 4 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चरणावर नाही बोललो. शेवटच्या चरणावर बोलण्यासाठी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. 3 चरण सोडवण्यात आपण यशस्वी झालो. हा मी पुन्हा येईन म्हणलो ना मी. जसा देश तसा वेश. मला इकडं आलं ना पुण्यामध्ये
चांगली भाषा ऐकायला भेटतो. शुद्ध पुण्याची भाषा शुद्ध बरं का. पुणे हे खरंच पुण्यभूमी आहे आणि मला अभिमान याचा जास्त आहे की ते माझ्या जिजाऊ मासाहेबांनी वसवलेलं शहर आहे. हा, म्हणून पुण्यामध्ये जिजाऊ घडल्या पाहिजेत. पुणे हे जिजाऊ मासाहेबानं बसवले. उजाड केलं तर पुणे सगळं उद्ध्वस्त केलं आणि इथं गाढवाचा नांगर फिरवला होता. गाढवाचा नांगर फिरवल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेब नंतर धमक्या दिल्या होत्या अशा, ही जी जमीन जो कसण्याचा प्रयत्न करेल तो निर्वंश होईल, त्याचा वंश वाढणार नाही. पण जिजाऊ मासाहेबांचा अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. जिजाऊ मासाहेबांनी इथली भूमी नांगरली. नुसती नांगरली नाही, सोन्याच्या फाळानं शिवबाच्या हातानं नांगरली आणि पुणे शहर बसवले. त्या पुण्यभूमीमध्ये आपण आपल्या भाग्यवान असलं, आपण खरे भाग्यवान आहेत. आपल्याला अभिमान असला पाहिजे आम्ही त्या पुण्यात राहतोय म्हणून. अंधश्रद्धे विश्वास नव्हता जिजाऊ मासाहेबांचा. आणि तुम्ही मांजर आडवी गेली की माघारी फिरता. काय मांजरीने फिरायचो का नाही? मांजर आडवी गेली माघारी निघाली वापस. का बोलू का एक वाक्य, राग नका येऊ देऊ. मांजर आडवा प्राणी आडवा जाणार. फक्त उभ्या प्राण्यानं चांगल्या कामात आडवं जाऊ नये, हे की नाही? आडवे प्राणी काय बिचारे मनमोकळं फिरतात, ते नाहीत आडवं जात. उभे प्राणी आडवं जातात आणि हे उभे प्राणी लय दलिंदर आहे. माणूस मोठा झाला की उभ्या प्राण्याला जमत नाही. आपल्यात कुणी मोठं व्हायला ना, त्याला मोठं म्हणायला तयारच नाहीत. हे कुणी त्याला काय येतंय. आणि तसलं कीर्तन असतंय का? कसलं असतं रे गाजरा, तसलं असतं. आणि त्याला काय येतंय ह्याला काय येतंय अशा म्हणणाऱ्या माणसाला काही येत नसतं, काही येत नसतं त्याला. दुसऱ्याला नाव ठेवणारा माणूस कधी मोठा होत नाही आणि मोठा होणारा माणूस कधीच कोणाला नाव ठेवत नाही. त्याच्याकडे वेळच नसतो. दुसऱ्याच्या कुचानिंद्या करणारा माणूस कधीच मोठा होत नाही आणि मोठा माणूस कधीच कोणाच्या कुचानिंद्या करीत नाही. एक बोलू का, मोठं होणाऱ्या माणसानं छोट्या माणसाच्या नादी लागायचं नसते आणि मोठ्या होणाऱ्या माणसाला अडवणारे खाली ओढणारे लय भेटतात. आई मला सांगा, पतंग आहे, पतंग असा वर जातो पण त्याला खाली ओढायला कुणी असतंय का नसतंय? खाली ओढायला कुणीतरी आहे म्हणून तर पतंग वरी जातोय. वर जाणाऱ्या माणसानं लक्षात ठेवावं, हे खाली जे ओढणारे आहेत ना हे आपल्या फायद्याचे आहेत. हे खाली ओढतेत म्हणून आपण वर जातोय, म्हणून त्यांच्या लय नादी लागायचं नाही. पण ती पाहिजेत बरं का. हे बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा 4-2 माणसाची लिस्ट असती. असं वाटतंय हाणलं पाहिजे त्यांना. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा 2-4 माणसाची लिस्ट असतीच. तुमच्या बी आयुष्यात आहेच की असं वाटतं की त्या माणसाला हाणावाच उठून, इतका राग येतो. मग त्यामध्ये कोण आहेत माहिती का? ते माणसं जवळचे माणसं आहेत, ते नातेवाईक. एक तरी नातेवाईक दलिंदर असणारच. एक तरी नातेवाईक दलिंदर असणार म्हणजे असणार. एक तरी मित्र दलिंदर असणार म्हणजे असणार. एक तरी गावातलं हे असलं दलिंदर असणार म्हणजे असणार. पण त्यांच्या वडण्यामुळं आपण उंच उडतोय, लक्षात ठेवा. म्हणून तसले सुद्धा असले पाहिजे. त्याचा जास्त विचार करू नका. त्याचा तर जास्त विचार करूच नका, पण हाच विचार करा, क्षणोक्षणी करा. कसा करा? 8 दिवसातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही, 2 महिन्यातून एकदा नाही, क्षणाक्षणाला हा विचार करा. चला, जाता जाताच्या काही विनंती करणार आहे मी तुम्हाला. माझ्याकडे 2 मिनिटं लक्ष द्या. आई बाप तुमचं सगळ्यात मोठं दैवत आहे. मी मगाशी बोललो ना तुम्हाला, बस सगळ्यात मोठं दैवत आहे. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करा, साधू संतांची सेवा करा आणि शेवटचं वाक्य, निसर्गाचं संवर्धन करा. निसर्ग टिकला तर आपण टिकू. म्हणून बोललो ना मी मगाशी, बोललो का नाही? आयुष्यात माणसानं लावालाव्या केल्या पाहिजे. जो लावालाव्या करीत नाही तो माणूस काय कामाचा. पण लावालाव्या कशाच्या केल्या पाहिजे? झाडाच्या केल्या पाहिजे. माणसानं झाडं तोडले, झाडं संपले. झाडं कुणी संपवले? माणसानं संपवले. झाडं कुणी संपवले? माणसानं संपवले. झाडं कुणी संपवले? हे मी तुम्हाला सांगत होतो पण तुम्ही फोनवर बोलत होत्या म्हणून तुम्हाला मी रिपीट केलं.
आता मेसेज टाकून द्या, पोहोचले म्हणा. टाकला मेसेज. आणि हा बी मेसेज टाका, महाराज लय भारी होता. बारीक होता पण बरा होता. माणसानं झाडं संपवले, एक दिवस झाडं नाहीत म्हणून माणसं संपणार आहे. म्हणून झाडं लावले पाहिजे रे. माणसानं किमान स्वतःला जाळायला पुरते एवढे लाकडं निघते, तेवढे तरी झाडं लावले पाहिजे. एवढा एक संदेश आज कैलासवासी श्री दशरथजी हरिभाऊ भोरडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं एवढा एक संदेश घेऊन जायचं. माणसानं कीर्तन हे बघा, नुसते कीर्तन ऐकून काय करता, असे लय महाराज गेले. माझ्या आधी महाराज गेले का नाही, आता मी सुद्धा त्या बाका मी सुद्धा जाणारच आहे. तुम्हाला जायचंय, सगळ्याला जायचंय. पण आपलं काहीतरी ठेवून गेलो पाहिजे. आपण चांगलं कर्म उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून एक झाड लावाल एवढी अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रणिपात करतो. अतिशय दिलेल्या वेळेमध्ये मी 11:45 इथं आलो होतो, बरोबर आहे ना, घाई गडबडीत. बरं, मी आज घाई गडबडीत ते गाडीतच फेटा बांधला होता. जसा येईन तसा मला गाडीतच फेटा बांधला. इथपर्यंत आलो, सकाळचं लेक्चर झालं. इथंच माझं खर्डे बायपास चौकात अशोकानगरमध्ये माझं ऑफिस आहे. इथे भाषण कला ट्रेनिंग देण्याचं काम मी करतो. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर, वकील, क्लास 1, क्लास 2 अधिकारी भाषणाचं ट्रेनिंग घेण्यासाठी माझं पुण्यामध्ये एक इथं पुण्यात ऑफिस आहे, नगरला एक ऑफिस आहे, मुंबईला क्लास होतात, बीडमध्ये सुद्धा ऑफिस आहे. असं 2-3 ठिकाणी. म्हणजे माझं सगळं कीर्तनावरच अवलंबून आहे असं अजिबात नाही. मी भाषण कलेचं ट्रेनिंग देणारा, वक्तृत्वाचा, तुमच्या जीवनातला वक्तृत्वाचा अंधार मिटवणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि वक्तृत्वाचं ट्रेनिंग देतो. म्हणजे माझ्याकडे जर ट्रेनिंगला माणूस आला तर त्याचं भाषण सगळ्यापेक्षा वेगळं असतं. म्हणजे मी शिकवतो 10व्यात कसं बोलायचं, मौतीत कसं बोलायचं. आणि एकदा माझ्याकडे शिकला माणूस भाषण कसं करायचं मौतीत, की वाटच बघतो कोण कवा मरतंय आणि कवा भाषण करतो की. हे सगळं इथं ऑफिस आहे, इथं गाडी आहे, गाडीमध्ये भाषण कला प्रशिक्षणाचं पुस्तक आहे. ज्याला पाहिजे ते पुस्तक गाडीतून घेऊन जा. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली जय जय बोले पुरे देवा क्षमा अपराध महाराज नाजे विचारिला अधिकार मी आपला करा. क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वर करा. क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम हरी कब्रधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय.